पाहताय जेबी टीव्ही न्यूज। बातमीत सत्यता हीच आमची ओळख। वाघोदे गावाजवळील कंपन्यांमुळे शेत पिकांचं नुकसान भरपाई मिळण्याबाबत मागणी। सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील व वाघोदे तसेच माळीच शिवारातील शेतकरी यांनी जाहीर प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळवलंय की शिंदखेडा तालुक्यातील मौजे, वाघोदे आणि माळीच शिवारातील शेतकऱ्यांनी याआधी निवेदने तसेच तक्रारी केल्या, परंतु न्याय मिळत नाहीये। त्यामुळे जाहीर प्रसिद्धी पत्रक माध्यमातून सदर दोन्ही कंपन्यांनी शेत पिकांचं नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येते आहे। नरडाणा औद्योगिक क्षेत्रातील वाघोदे गावाजवळील कंपन्या तसेच रस्त्याच्या धुळीमुळे मानवी आरोग्य हे धोक्यात आले असून कंपन्यांमधून डस्ट, बारीक कण व हवेनं शेतातील पिकांवर थर जमले। तसेच यामुळे पीक कापणीसाठी मजूर येत नाहीयेत। शेत जमीन नापीक होत चालली आहे, आरोग्यास ही हानिकारक ठरते आहे। कंपन्यामुळे शेत पिकांचं नुकसान होत असून पीक भरपाई देण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। शिंदखेडा तालुक्यातील वाघोदे गावाजवळ कोळशापासून वीज निर्मिती करणारा प्रकल्प व जिंदाल पॉवर लिमिटेड नावानं गेल्या 4 वर्षापासून सुरू आहे। कोळशाच्या राखेपासून सिमेंट निर्मिती करणारा प्रकल्प अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड नावानं साधारण 5 वर्षापासून सुरू आहे। त्यामुळे गावाची व परिसरातील वातावरणात खूपच बदल झाला असून बिकट अवस्था निर्माण झालेली आहे। गावातील अनेक ग्रामस्थ, शेतकरी तसेच ग्रामपंचायतीच्या वतीनं प्रदूषणामुळे होणाऱ्या समस्यांबद्दल प्रशासनाला वेळोवेळी तक्रारी दिल्या आहेत, परंतु आजपर्यंत कुठल्याही प्रकारची कार्यवाही झालेली नसून या ठिकाणी शेतकऱ्यांच्या व नागरिकांच्या तक्रारीला कुठलंही महत्त्व दिलं जात नाहीये असं समजलंय। सिमेंट निर्मिती करणारा प्रकल्प व वीज निर्मिती करणारा प्रकल्प यामुळे परिसरातील शेतकऱ्यांचे कापसाच्या पिकांचे तसेच इतर पिकांचे प्रकल्पामधून निघणाऱ्या फाईन ऑश व फ्लाय ऑश मुळे मोठ्या प्रमाणावर नुकसानीला सामोरं जावं लागत असल्याचं समजले असून यामुळे गावातील ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत। याआधी सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील व शेतकरी यांनी विविध विभागाच्या संबंधित प्रशासनाला ग्रामस्थांच्या वतीनं निवेदन देखील देण्यात आलं आहे। तसेच आता योग्य न्याय मिळाला नाही तर मोठे जनआंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला आहे। वाघोदे व माळीच शिवारातील सर्व शेतकऱ्यांसाठी एकरी 70,000 रुपये देण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते विजय पाटील, शेतकरी संजय कृष्णा पाटील, विजय मधुकर देसले, संगीताबाई पाटील, भरत भालेराव पाटील, माधवराव गरबड पाटील, संजय नवल पाटील, गणेश कैलास पाटील व सीताराम वाघ यांनी केली आहे। मुख्य संपादक जतीन बोरसे। नरडाणा एमआयडीसी मध्ये स्थित असलेले म्हणजे माळीच आणि वाघोदे गावाजवळ असलेले जिंदाल पॉवर प्लांट आणि अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड या कंपनीच्या माध्यमातून होणारं वायू प्रदूषण असेल किंवा जल प्रदूषण असेल, या प्रदूषणामुळे खूप मोठा धोका निर्माण झालेला आहे। यावेळी सदर अल्ट्राटेक सिमेंट लिमिटेड आणि जिंदाल थर्मल पॉवर प्लांट यांच्या प्रदूषणामुळे आमच्या पिकांचं खूप मोठं नुकसान होत आहे। या संदर्भाची तक्रार आम्ही स्थानिक प्रशासन आणि कंपनी प्रशासनाकडे वेळोवेळी दिल्या असून कुठलेही असा दोष असा पाहून म्हणून मागच्या महिन्यात आपल्या राज्याचे उपमुख्यमंत्री मान्य श्री अजितदादा पवार यांच्याकडे आपल्या तक्रारीची तक्रारी दिली आणि त्या तक्रारीची दखल दादांनी तात्काळ घेऊन संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले। दादांनी चौकशी करून योग्य ती कारवाई करण्याचे आदेश दिले। त्यानंतर कंपनीने सर्वे केला। सर्वे करून तुटपुंजी अशी मदत आमच्या सर्व शेतकऱ्यांच्या अकाउंटला कंपनीने भरपाई दिली गेली, परंतु ती जी मदत भरपाई आहे ती आम्हाला कुठलीही काही उपयोगाची नाही, कारण त्या मानाने आमचं येणारं उत्पन्न खूप काही जास्त होतं आणि तुटपुंजी मदत देऊन कंपनींनी फक्त आम्हाला आमच्या तोंडाला पानं पुसण्याची कामं केली गेलीत। तरी आम्हाला आपल्या माध्यमातून मी सांगू इच्छितो, माझी महाराष्ट्र शासनाला आणि आमच्या स्थायिक पदाधिकाऱ्यांना विनंती राहील की आम्हाला योग्य तो न्याय मिळावा, ही नम्र विनंती। अन्यथा जर का आम्हाला आपण न्याय देऊ शकत नसाल तर आम्हाला सामूहिक आत्महत्या करण्याचे आदेश परवानगी द्यावी असे मी सांगू इच्छितो। आपल्या परिसरातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या जेबी टीव्ही न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।